त्याच पद्धतीची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, मग बनवा झणझणीत लसुणी मेथी. या पद्धतीने तुम्ही लसुणी मेथी बनवली की पुन्हा तुम्ही याच पद्धतीने बनवत राहाल आणि खात राहाल. नमस्कार, मी शिल्पा, टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी. यासाठी मी ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या टाकत आहे. त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. एकदा का त्या भाजून झाल्या की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकूया. जिरेही आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे मेथी. मेथी मी 1 जुडी घेतलेली आहे. ती धुवून स्वच्छ व्यवस्थित कापून घेतलेली आहे. ती यामध्ये टाकायची आहे. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकूया आणि तीही व्यवस्थित हलवून घेऊया. गॅस फुल ठेवायचा आहे आणि थोडंसं पाणी आटलं की मेथी बाजूला काढून घेऊया. बघा व्यवस्थित झाली मेथी. आता मसाला करून घेऊया. त्यासाठी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत 1 चमचा बेसन घेतलेला आहे. हे भाजून घ्यायचं आहे पांढरे तीळ आणि बेसन. त्यानंतर 1 चमचा मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते भाजून सालं काढून घेतलेली आहे. आता त्यामध्ये पाणी टाकून आपण त्याची पेस्ट करून घेऊया. बघा अशा पद्धतीने ही पेस्ट झालेली आहे. आता पुन्हा कढईमध्ये तेल टाकायचं आहे 2 चमचे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकूया. जिरे व्यवस्थित तडतडले की आता त्यामध्ये टाकणार आहे मी 10-12 पाकळ्या लसूण. तोही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. लसूण जरा जास्त टाकायचा आहे कारण आपण लसुणी मेथी बनवत आहोत. त्यामध्ये मी 3 लाल मिरच्या टाकत आहे. त्याही व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 2 कांदे बारीक कापलेले घेतलेले आहेत मी, ते भाजून घेऊया आपण. लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा आहे. बघा व्यवस्थित होत आलेला आहे कांदा. एकदा कांदा लालसर भाजून झाला की त्यामध्ये आपण टाकूया 1 टोमॅटो बारीक चिरलेलं, तेही व्यवस्थित भाजून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया आपण. लक्षात ठेवा मीठ याच्या आधी पण आपण टाकलेलं आहे, त्यानुसार मीठ टाकत राहा. व्यवस्थित भाजून घेऊया. आता त्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ते टाकूया. ही पेस्ट घट्ट आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते पाणी आपण त्यामध्ये ओतूया. व्यवस्थित हलवून घेऊया सगळा मसाला. व्यवस्थित भाजून घेऊया मसाला आपण. आता आपण मध्ये ड्राय मसाला टाकूया. त्यासाठी 1 चमचा मी लाल तिखट टाकते, हळद अर्धा चमचा, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हलवत राहायचं आहे त्यामुळं खाली मसाला लागणार नाही. व्यवस्थित हलवून घेतलेला आहे मसाला मी. थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून मसाला खाली लागू नये. मग मसाला पाणी सुटायला लागलेलं आहे, तेल सुटायला लागलेलं आहे सॉरी. थोडंसं मी मीठ वरून टाकलेलं आहे मसाल्यामध्ये. आता पुन्हा ते व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता ही वाफ आपण काढून देऊया मसाल्याची. त्यासाठी मी झाकण ठेवते. 10 मिनटं वाफ काढून देऊया. 10 मिनटं झालेली आहेत वाफलून. आता आपण झाकण काढूया. बघा मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित हलवून घेऊया मसाला. आता यामध्ये जी आपण भाजी शिजवलेली ती टाकूया. ती व्यवस्थित परतून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ चेक करून बघा, कारण पण मसाल्यामुळे मीठ जरा जास्त लागतं. पुन्हा वाफलून ठेवायची आहे भाजी. झाकण घालूया. 10 मिनटं वाफलून घेऊया. आपली लसुणी मेथी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.